नमस्कार मित्रांनो. तर आता आपण चाललो आहे तांबलडेक बीचवर. तर हे आपण तऱ्यातून आपला प्रवास चालू करणार आहे. तर तांबलडेक बीच आपल्याला सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे इथून. तर बघूया आपला प्रवास कसा होतो, तुम्हाला मी अपडेट देत राहीन. आणि सात्विक आणि आर्या पण खूप एक्सायटेड आहेत. सात्विक हसून दाखवा, एक्सायटेड आहे. हां, आले वा. आर्या आहे एक्सायटेड, एकदम एक्सायटेड. चला मग. नमस्कार मित्रांनो. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतं अथांग पसरलेला समुद्र, नागमोडी रस्ते, कौलारू घरं आणि चहूबाजूंनी वेढलेली हिरवळ. आज आपण अशाच एका अप्रतिम आणि तितक्याच रोमांचक रोड ट्रिपला निघालो आहोत. कारने प्रवास करतानाची मजा काही वेगळीच असते, हो ना? फॅमिली सोबत असेल, मागे छान गाणी वाजत असतील तर प्रवास अगदी संपूच नये असं वाटतं. कारमधल्या त्या गप्पा, लहान सहान गोष्टीवरून होणारे गमती जमती आणि खिडकी बाहेर बदलणारा निसर्ग, हेच तर खऱ्या ट्रिपचं सुख असतं. तर आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली तळेवरून. आमचं मुख्य उद्दिष्ट होतं तांबलडेकचा समुद्रकिनारा आणि तिथलं प्रसिद्ध गजबा देवीचं मंदिर. तळेले ते तांबलडेक हा प्रवास सुरू झाला आणि आम्ही रस्त्याचं निरीक्षण करायला लागलो. जर तुम्ही या रूटने येणार असाल तर सांगतो, रस्त्याची कंडिशन संमिश्र आहे. काही पॅचेस खूप छान गुळगुळीत आहेत, तर काही ठिकाणी कोकणातल्या नेहमीच्या रस्त्यांसारखे खड्डे आणि चढ उतार पाहायला मिळतात. पण रस्ता कसाही असला तरी आजूबाजूला नजारा तुमचा सगळा थकवा घालवून टाकतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अथांग पसरलेल्या आंब्याच्या आणि काजूच्या बागा आहेत. हातातून जाणारे देवगड हापूसचे ते मोठे मोठे बगीचे पाहून डोळे अगदी तृप्त होतात. आम्ही थोडं पुढे निघालो आणि अचानक निसर्गाचा आपली कूस बदलली. मगाशी पडणारं कोवळं ऊन गायब झालं आणि पाहता पाहता आकाशात अगदी काळेकुट्ट जाड ढग जमा झाले. पावसाळी वातावरण इतकं भारी तयार झालं की कोकणाचं सौंदर्य अचानक दुप्पटीनं वाढू लागलं. हवेत एक मस्त गारवा पसरला आणि मातीचा तो सुगंध मनाला स्पर्श करून गेला. जसजसे आम्ही गजबा देवी मंदिराच्या जवळ पोहोचत होतो तसा रस्ता अधिकाधिक अरुंद आणि रोमांचक होतो गेला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला इतकी दाट झाडी लागली की दुपारची वेळ असूनही तिथे अगदी संध्याकाळसारखा अंधार जाणवत होता. इतकी गर्द झाडी की सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचायलाही धडपडत होता. एखाद्या घनदाट जंगलातून रहस्यमयी प्रवास केल्याचा फील आम्हाला येत होता. आणि फायनली सर्व दाट झाडी पार करून आम्ही पोहोचलो तांबलडेकच्या गजबा देवी मंदिरापाशी. पण मित्रांनो, गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पाय ठेवतो ना ठेवतो तोच निसर्गाने आम्हाला थक्क केलं. मंदिराजवळ पोहोचताच इतका प्रचंड जोरदार वादळी वारा सुटला की जागेवर उभं राहणं कठीण होत होतं. कॅमेरा पकडतानाही हात हलत होते.
हे गजबा देवीचं मंदिर एक उंच कड्यावर थेट समुद्राच्या छातीवर वसलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. या मंदिराचा इतिहास आणि इथली जत्रा खूप प्रसिद्ध आहे. दरवर्षी इथे अतिशय उत्साहात जत्रा भरते. मालवण, देवगड आणि संपूर्ण सिंधुदुर्गातून हजारो भाविक इथे देवीच्या दर्शनाला आणि नवस फेडण्यासाठी येतात. हे खूप जागृत आणि कोकणी माणसाच्या श्रद्धेचं स्थान आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात देवीचं दर्शन घेतलं. तिथे खूप शांत वाटत होतं. पण जेव्हा तुम्ही मंदिराच्या आवारातून बाहेर समुद्राकडे बघता तेव्हा रौद्र रूप पाहायला मिळतं. निसर्गाचं हे अथांग आणि शक्तिशाली रूप पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. देवीचं मनापासून दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. काही 2-3 किलोमीटर आपण फक्त पुढे आलो आणि इथे पाऊसच नाही बघा. रस्ता पूर्ण सुका आणि तिकडे किती पाऊस होता. मजेशीर चमत्कार अनुभवायला मिळाला. काय आम्ही तिथून निघालो पण मागे तुफान पाऊस आणि वारा होता. पण जसजसे आम्ही 2 ते 3 किलोमीटर पुढे आलो तसा पाऊस अचानक कमी झाला आणि अजून थोडे पुढे गेलो तर काय आश्चर्यच, रस्ता पूर्णपणे सुका ठणठणीत. तिथे पावसाचा एकही थेंब पडला नव्हता. मागे पावसाचं राज्य आणि अवघ्या काही अंतरावर पुढे एकदम कोरडं हवामान. निसर्गाचे हे 2 वेगवेगळे रंग एकाच वेळी अनुभवताना आम्हाला खूप मजा आली. आम्ही थेट मंदिरामध्ये न जाता आधी कुणकेश्वर बीचवर जाण्याचं ठरवलं, कारण वेळ झाली होती सूर्यास्ताची. आणि नशिबाने आम्हाला इतका सुंदर परफेक्ट सनसेट पाहायला मिळाला की शब्द कमी पडतील. समुद्राच्या अथांग पाण्यात हळूहळू विरघळणारा तो सोन्यासारखा केशरी रंग आणि पाण्याचा शांत आवाज सगळं कसं स्वप्नवत होतं. या बीचवर आर्या आणि सात्विकने जो धुडगूस घातलाय तो तुम्ही बघा. लाटांच्या मागे पडणं, एकमेकांवर पाणी उडणं, यात ते दोघं पूर्णपणे हरवून गेले होते.
लहान मुलांचं हे निखळ हसू आणि त्यांची ही धमाल बघून आमचा प्रवास सगळा थकवा एका सेकंदात गायब झाला. साथी इकडे बघ, वरती बघ, वरती साथी वरती बघ, इकडे वरती बघा सात्विक. समुद्र किनाऱ्यावर मन भरल्यावर आम्ही कुणकेश्वर महादेवाच्या मंदिरात प्रवेश केला. समुद्राच्या अगदी किनाऱ्यावर असलेले हे भव्य मंदिर आणि संध्याकाळच्या वेळेची तिथली शांतता मनाला एक वेगळीच भक्ती आणि सकारात्मक निर्माण करते. महादेवाचं दर्शन अतिशय छान आणि सुखावं झालं. आता एवढं फिरून वाळूत खेळून सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते. काहीतरी गरमागरम आणि अस्सल खाण्याची तीव्र इच्छा होती. आम्ही मंदिराच्या अगदी समोर आलो. तिथे आय लव्ह कुणकेश्वरचा सुंदर लोगो लावलेला आहे आणि त्याच्याच लोगोला बरोबर समोर आहे हॉटेल वसुंधरा. या हॉटेलचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे कार पार्किंग पूर्णपणे फ्री आहे. कोकणात बऱ्याचदा पार्किंगची मोठी समस्या असते, पण इथे ती चिंता अजिबात नाही. आम्ही तिथे बसलो आणि गरमागरम क्रिस्पी वडापाव ऑर्डर केला. मित्रांनो, खरं सांगतो, त्या वडापावची चव अप्रतिम होती. असेल कोकणी लसूण मिरचीची चटणी आणि गरमागरम वडा तोंडात टाकताच मन प्रसन्न झालं. वडापाव कसा आहे? छान आहे. आवडला तुला? आवडला. एकदम झोन जायचे. चटणी तिखट आहे, नाही खायची. चव जेवढी भारी होती, रेट सुद्धा तितकेच रिझनेबल म्हणजेच खिशाला परवडणारे होते. तुम्ही कधीही कुणकेश्वराला आलात तर माझ्या सांगण्यावरून हॉटेल वसुंधराला नक्की भेट द्या. तुम्हाला 100% आवडेल. वडापाव खाऊन झाल्यावर आम्ही पुन्हा एकदा समुद्र किनाऱ्याकडे गेलो. तिथल्या एका स्टॉलवर मस्त चमचमीत भेळ घेतली. सनसेट बघत समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत गार वाऱ्यात भेळ खाण्याची मजा काही औरच होती. पण आता वेळ झाली होती घराकडे निघण्याची. आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि बाहेर पाहत होतो काय, संपूर्णपणे घनदाट काळोख. रस्ता एकदम सुनसान होता. दूर दूरपर्यंत कोणतीही गाडी किंवा माणूस दिसत नव्हता. कारच्या हेडलाईटचा प्रकाश पडेल तेवढाच रस्ता दिसत होता. त्या संपूर्ण ट्रिपमध्ये मला कोकणात कार चालवायचा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा अनुभव मिळाला, जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. हिरवीगार झाडी आणि स्पष्ट दिसणारे रस्ते यामुळे ड्रायव्हिंगचा आनंद घेता येतो. मन अगदी रिलॅक्स असतं. पण याउलट रात्रीच्या वेळी कोकणात कार चालवणं म्हणजे एक मोठं आव्हान असतं. रस्ते पूर्णपणे सुनसान असतात, स्ट्रीट लाईट नसतात आणि अचानक येणारी तीव्र वळणं किंवा एखादं जानवर समोर येण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री ड्रायव्हिंग करताना तुमची एकाग्रता 100% असावी लागते. हाय बीमचा योग्य वापर करावा लागतो आणि वेग मर्यादित ठेवावा लागतो. ड्रायव्हिंगचा या दोन्ही वेळेचा अनुभव खरंच खूप काही शिकवून गेला. तर मित्रांनो, तांबळडेकचा तो वादळी समुद्र, गजबादेवीचा आशीर्वाद, कुणकेश्वराचा गोड सूर्यास्त आणि वसुंधरा हॉटेलचा तो चवदार वडापाव, ही ट्रिप आमच्या मनात कायमची कोरली गेली आहे. तुम्हाला आमचा हा सविस्तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या ट्रॅव्हल पार्टनरसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत सुरक्षित राहा, फिरत राहा. बाय बाय.